आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पाहूयात लोकसभा महासंग्राम न्यूज टॉप 9 मधून। मवियाकडनं वंचितला 4 जागांचा प्रस्ताव। वंचितनं मवियाच्या प्रस्तावावर त्यांचा निर्णय कळवावा। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। वंचितकडनं 27 जागांची यादी दिली गेल्याची ही माहिती। वंचित बहुजन आघाडीला आम्ही 4 जागांचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या 4 जागा त्यांनी जी आम्हाला यादी दिली होती 27 जागांची त्यातल्या 4 जागा आहेत आणि त्या 4 जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे। मवियामध्ये कुणीही कुणाला पाडणार नाही, आम्हाला भाजपला पाडायचं आहे। संजय राऊतांची प्रतिक्रिया। आमच्यात आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर चर्चा बाकी। राऊतांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये कोणीही कोणाला पाडापाडी करणार नाही। आम्हाला भाजपला पाडायचं आहे, आम्हाला हुकुमशाहीला पाडायचं आहे हे प्रकाश आंबेडकर साहेबांना माहिती आहे। किंवा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा बाकी आहे, त्या होत आहेत आणि त्या एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत। येत्या सोमवारी मोठे भूकंप पाहायला मिळतील। 2 दिवसात आमच्याकडे अनेक जण येतील, तेव्हा आश्चर्य वाटेल। संजय शिरसाटांचा दावा। तर पवारांच्या भेटीला अनेक जण जातात, त्यांना शुभेच्छा असाही टोला। शरद पवारच्या भेटीला अनेक जण मान्यवर जात आहेत, जानकर जातील, आणखीन कोणी जातील, त्यांना शुभेच्छा। परंतु तुम्हाला या 2 दिवसानंतर आमच्याकडे येणाऱ्याची संख्या जर पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। मोठे जे काही भूकंप आहेत हे येत्या सोमवारी तुम्हाला पाहायला मिळतील। कुणाची तरी पत्नी असल्यानं मत द्यायचं का? सुनेत्रा पवारांवरनं विजय शिवतारे यांचा अजित पवारांवर निशाणा। ताई आणि वहिनी हे लोकशाही चुकीचं आहे अशी ही टिप्पणी। किती वर्ष आम्ही परत 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 यांनाच मतदान करणार आहोत? काय आम्हाला मिळालेलं? आणि आता उद्या तुम्ही बोलता हा आता ही माझी सौभाग्यवती यांना मत द्या, उद्या ही माझी मुलगी आहे यांना मत द्या। काय लोकशाहीची धजा आहे? नवनीत राणा भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। सर्वोच्च न्यायालयाकडनं जात प्रमाणपत्राच्या केसमध्ये दिलासा मिळणं आवश्यक। जे निर्णय होतील ते रवी राणाच घेतील। नवनीत राणांची प्रतिक्रिया। आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्रजी आहेत। भाजपच्या चिन्हावरती लढण्याच्या चर्चांवरती नवनीत राणा यांचं वक्तव्य। ज्यांना आपले नेते मानतो असे आमचे अमितभाई, देवेंद्रजी आणि प्रधानमंत्री, आणि ज्या पक्षांनी मला उमेदवारी दिली 2014 आणि 19 मध्ये असे आमचे युवा स्वाभिमानचे जे अध्यक्ष रवीजी ते आणि आमची कोर कमिटी निर्णय करते। गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या जागेवरनं महायुतीत पेच। गडचिरोली भंडारा गोंदियाच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही। दोन्ही लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी घेतली फडणवीसांची भेट। फडणवीसांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी अर्धा तास चर्चा। तर राजू पारवे यांनी मतदारसंघातील कामांसंदर्भात फडणवीसांची भेट घेतली। वडेट्टीवारांची माहिती। मुख्यमंत्र्यांची भेट आम्ही पण घेतो, त्यामुळे एखाद्या आमदारांनी भेट घेतली तर काय कामं असतात, मतदारसंघातील कामं असतात, स्थानिक विकासाची कामं असतात, त्यामुळे ते भेट घेणं काही वावगं नाही, त्याला वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। पूर्व विदर्भात शिवसेनेला एकाही जागा मिळालेली नाही, तर ठाकरे आणि आमच्यात फरक काय? शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर यांचं वक्तव्य। तर आमटेकची जागा आमच्या हक्काची, बोंडेकर यांचा दावा। ते सीट आम्हालाच राहतील आणि ते लवकरात लवकर घोषणा होतील। नाही, नक्कीच ह्या सीट आम्हाला असायलाच पाहिजे। आणि रामटेक तर आमच्या हक्काचा आहे, कारण आमच्या तिथे स्टँडिंग आमदार, आमच्या स्टँडिंग खासदार आहे।